सकल ओबीसी महामोर्चा नागपूरमध्ये हजारोंच्या संख्येने ओबीसींची उपस्थिती बघा। उपस्थितांची प्रतिक्रिया। 2 सप्टेंबर रोजी काढलेला काळा जिया रद्द करा, मंगेश वानखेडे शहर अध्यक्ष विबे यांची मागणी बघा। ग्राफिनवर लिहिले आणि मराठा समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येणार नाही असं स्पष्ट आव्हान दिले। राज्य 2 राज्याच्या अहवालाचा मी उल्लेख करेन। यशवंत स्टेडियम ते संविधान चौकपर्यंत लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव एकवटले आहेत। तर आपण वंचित बहुजन आघाडीकडून इथे आलेले आहात, तर काय वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा ओबीसी महामोर्चाला आहे का? सर्वप्रथम जय भीम। मी मंगेश वानखेडे, वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अध्यक्षच्या वतीने आपल्या सगळ्यांना सांगून इच्छितो की आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आज सभा घेतलेली आहे औरंगाबादमध्ये आणि 11 वाजेपासून तिथे पण एक सभेचं आयोजन ओबीसी आरक्षणाबद्दलच। आणि 2 सप्टेंबरला जे इथल्या काळ्या शासनाने जे GR लागू केलेलं आहे ते रद्द कसं होईल त्यासाठी चर्चा आणि इथे जे आंदोलनाचं स्वरूप पाहून आले हे 2 सप्टेंबर रोजी जे फडणवीस सरकारने BJP सरकारने जे घेतलेलं आहे त्यासाठी इथे सगळे सखोल ओबीसी समाज आणि सगळा बांधव इथे जमा झालेला आहे। ते सगळ्या स्वरूपात तुम्ही पाहून झालेले आहे। माननीय बबनरावजी तायवाडे, डॉक्टर बबनराव तायवाडे जे ओबीसी अध्यक्ष आहेत, त्यांनी सरकारकडून 12 मागण्या मनवून घेतल्या असं त्यांचं म्हणणं आहे। यावर आपण काय म्हणता? आदरणीय जे आपले ओबीसी समाजाचे जे नेतृत्व करतात बबनरावजी तायवाडे यांनी जे 11 मागण्या मागितलेल्या आहेत ते कुठे पण आतापर्यंत दिसत नाही आहे। आतापर्यंत त्यांनी पेपरावरच सांगितलेले आहे, सांगताना मीडियांना सांगून आले की आम्ही 11 मागण्या केलेल्या आहे, पण हे कुठेही जाहीरपणे आतापर्यंत समोर आलेलं नाही आहे। कुठेतरी हे समभ्रम पैदा करून आलेले आहे, समाजाला कुठेतरी दुसऱ्या वाटेवर नेऊन आलेले आहे। इकडे बोलतात वेगळे आणि तिकडे जाऊन ते BJP सरकारबरोबर दुसरं काही व्यक्तिमत्व त्यांचं दिसून पडून आलेलं आहे। त्यांचा कुठे पण सहयोग या मोर्चाला दिसून नाही पडून आलेला आहे। येणाऱ्या स्थानिक निकाय स्वराज्य संस्थांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात फरक पडणार का सरकारवरती? काय आपलं म्हणणं? 100% जे तुम्ही बोलून आलेलं आहे त्याचा हा परिणाम ओबीसी समाजाने आणि विमुक्त जे आपले विमुक्त जाती आहे त्यांनी हे समजायला पाहिजे की आता पण वेळ गेलेली नाही आहे। सगळ्यांनी एकजूट होऊन जे हे BJPचे जे धोरण चालू आहे, जे निजामशाही पद्धती हैदराबादची पद्धती महाराष्ट्रामध्ये लागू करून आलेली आहे। निजाम हे हैदराबादसाठी ठीक होते, पण ओबीसी हा समाज बहुसंख्य असून महाराष्ट्रामध्ये जे आपण इथे पाहून आलेलं आहे की आज मोर्चाला इथे खूप मोठे स्वरूप आलेलं आहे। तर हे येणारा जे आपले महानगरपालिका आहे, जे इथे नगरपालिका आहे, जे जिल्हा परिषदचे जे आपले जे इलेक्शन्स आहे त्याच्यामध्ये 100% दिसेल। हे आज इथे मोर्चाच्या स्वरूपात दिसून पडत आहे। 2 सप्टेंबर 2025 रोजी जे भाजपा सरकारने इथे जो आपला GR जे बनवलेला आहे त्याला रद्द करण्याची खूप आवश्यकता आहे आणि हा रद्द झाला पाहिजे। निजामशाही पद्धती हे तिकडची आहे, हैदराबादची असून महाराष्ट्रात त्याच्यात काहीच लेणं देणं नाही आहे। तरीसुद्धा भाजपा गव्हर्मेंट हे महाराष्ट्रात हा GR का लागू करत आहे हे आम्हाला काही दिसून पडत नाही आहे। याचं स्पष्टीकरण भाजपा सरकार देत नसून हे संभ्रम करून आलेले आहे। येणाऱ्या इलेक्शनमध्ये याचा 100% हे दिसून पडेल। मी अजून एक सांगून इच्छितो की अगर जर जनसंख्या गणना झाली तर ही ओबीसीची मागणी जे मराठा समाजावरची जी मागणी आहे ते कुठेतरी चलनात आणू शकतो आपण, पण हे गणना करण्यासाठी पण हे असमर्थ ठरून आलेले आहे। म्हणून BJP सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे। BJP सरकार खुर्ची खाली करो सरकार। आम्ही हे जे धोरण लावलेलं आहे ओबीसीचे जे धोरण आहे हे जनगणना झाली तर ओबीसी मराठा सर्वांना आपले हक्क मिळणार असं आपलं म्हणणं आहे। 100% जर जनगणना झाली तर आपल्याला जे त्यांचे जे पाऊल उचलणार आहे, जे आपल्याला SC ST OBC समाजाला जे आतापर्यंत जनगणनेच्या अनुसार जे मापदंड ते लोक वापरून आलेले आहे
ते आता कुठेतरी देशाला दिशाभूल करत आहे आणि BJP गव्हर्मेंट हे आपला हुकुमशाही पद्धती आणून महाराष्ट्र गव्हर्मेंटमध्ये पण हे आमची दिशाभूल करत आहे. हे 2 सप्टेंबरचं GR रद्द झालंच पाहिजे, रद्द झालंच पाहिजे. 2 सप्टेंबर GR रद्द झालाच पाहिजे. जय ओबीसी, जय ओबीसी. जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा. जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा. जय जय ओबीसी, जय जय ओबीसी.